नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंड विटॅमिन्सच्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, नेमकीच आपली PSI STI ASO म्हणजेच कंबाईनची पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे। बऱ्याच मुलांचे पेपरसुद्धा खूप चांगले गेलेले असतील। अपेक्षा करू की आपण यावेळेस मुख्य परीक्षेला सर्वजण असाल। त्या मानाने पेपर हा बऱ्यापैकी सोपा होता। थोडासा ओल्ड पॅटर्नचा प्रभाव या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेच्या पेपरवर होता। मित्रांनो, आता जे मुलं मुख्य परीक्षेची तयारी करतील त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काही गोष्टी विसरत असतो की ज्यावेळेस आपण MPSCच्या परीक्षा देत असतो किंवा इतर सरळ सेवा भरतीच्या परीक्षा देत असतो त्यावेळेस आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जाहिरात येतात, जसं की स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल किंवा मग इतर स्पर्धा परीक्षा असतील, त्या परीक्षेकडे आपण थोड्याफार प्रमाणामध्ये दुर्लक्ष करतो। पण अलीकडच्या काळामध्ये एक पद आहे ज्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं असिस्टंट पद म्हणतो। त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्रामधले बरेचसे मुलं चमकत आहेत आणि त्यांचं सिलेक्शनसुद्धा होत आहेत। तर नेमकंच मित्रांनो, जवळपास 17 फेब्रुवारीपासून या पदाची जाहिरात म्हणजे ओपन केलेली आहे आणि जवळपास 8 मार्च ही शेवटची तारीख आहे RBI असिस्टंट पदाचा फॉर्म भरण्यासाठी। तर आज आपल्याला माहिती बघायची आहे की नेमकं हे RBI असिस्टंट पद काय आहे, या पदासाठी नेमकी कुठली पात्रता लागते, त्यानंतर या पदासाठी घेतली जाणारी जी परीक्षा आहे तर ती परीक्षा कशा प्रकारची आहे, खास तुमच्यासाठी ही माहिती मी आज घेऊन आलेला आहे, जेणेकरून सर्व मुलं या पदासाठी फॉर्म भरतील आणि त्याच्यामध्ये चांगलं यश तुम्ही मिळवू शकता। बऱ्याच मुलांमध्ये गैरसमज आहेत की असिस्टंट म्हणजे काय। तर असिस्टंटमध्ये बऱ्याच वेळेस आपल्या मुलांना असं वाटतं की काहीतरी सेवकाचं पद असेल किंवा पिओनचं पद असेल। तर मित्रांनो, तसा काही प्रकार नाही। आता आपल्या मराठवाड्यामधले म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामधले बरेच मुलं या पदावर सिलेक्ट झालेले आहेत, ते जॉईनसुद्धा झालेले आहेत। मागच्या ॲडमधले जे काही मुलं होते असिस्टंट म्हणून निवड होऊन गेलेले ते मुलं जॉईनसुद्धा झालेले आहेत। तर जसं ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C असते तसं असिस्टंट हे पद ग्रेड B मध्ये मोडते मित्रांनो। जसं PSI STI ASOचे पद आहे तसंच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबमधलं हे पद आहे आणि त्या अनुषंगानं आजची माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे। जे मुलं आपल्या माइंड विटॅमिन्सच्या यूट्यूब चॅनलवर नवीन आज आलेले आहेत त्या मुलांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं, कारण जेणेकरून तुम्हाला येणारे जे काही लिंक्स असतील ते सुद्धा आपल्याला आपल्या माइंड विटॅमिन्सच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर बघू नेमकं RBI असिस्टंट पद काय आहे, त्याची परीक्षा कशी होते याबद्दल आपण माहिती घेऊ। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही RBIच्या वेबसाईटवर जर गेलात तर www.rbi.org.in अशी एक वेबसाईट आहे। तर त्या वेबसाईटवर तुम्हाला ही पूर्ण जाहिरात वाचायला मिळेल। त्यांनी सरळ दिलेलं आहे की रिक्रुटमेंट ऑफ RBI असिस्टंट ग्रुप B आणि एकूण जागा किती आहेत मित्रांनो, 950 जागा आहेत, म्हणजे भरपूर जागा आहेत। नॅशनल लेवलला घेतली जाणारी ही परीक्षा आहे। संपूर्ण भारतामध्ये एकच पेपर असतो। तर एकूण जागा 950 आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे, भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं झोन पाडलेले आहेत। वेस्ट झोन आहे, साऊथ झोन आहे, नॉर्थ झोन आहे आणि ईस्ट झोन आहे। ह्या चारही झोनच्या मिळून एकूण जागा किती आहेत, 950। मग आता नेमकं या परीक्षेसाठी काय, तर एक सर्वात महत्त्वाची अगोदर अपडेट, एक डेट लक्षात ठेवा की या पदाची शेवटची जी तारीख आहे ते किती आहे, 8 मार्च आहे। ओके। तर त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पदाला सरळ नाव काय दिलेलं आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं असिस्टंट म्हणजे सहाय्यक पद। तर हे जे पद आहे हे पद जे आहे ते ग्रेड B मध्ये मोडते मित्रांनो। त्यानंतर या पदासाठी लागणारी जी वयोमर्यादा आहे तर ती वयोमर्यादा 20 ते 28 वर्षापर्यंत आहे, म्हणजे कमीत कमी वयोमर्यादा 20 असली पाहिजे आणि जास्तीत जास्त किती, 28 वर्षे सदर कॅन्डिडेटचं काय असलं पाहिजे, वय असलं पाहिजे। जसं MPSCला UPSCला जसं एज रिलॅक्सेशन फॅसिलिटी दिलेली असते तसं इथं सुद्धा RBIनं काय केलेलं आहे, रेग्युलर जे मुलं असतील ओपन कॅटेगरीमधले त्यांची वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे असेल। जे मुलं SC आणि ST प्रवर्गामधून असतील त्यांच्यासाठी वयोमर्यादेमध्ये शिथिल क्षमता जे एज रिलॅक्सेशन आहे ते 5 वर्ष, म्हणजे 28 आणि 5 किती, 33 वर्षापर्यंत ते या पदासाठी अप्लाय करू शकतात। जे मुलं मुली जे OBC कॅटेगरीचे असतील त्यांना 3 वर्षाची शिथिल क्षमता दिलेली आहे, 28 + 3 म्हणजे 31 वर्ष वयोमर्यादा। त्यानंतर जे मुलं PWD म्हणजे काय, दिव्यांग विद्यार्थी जे आहेत, फिजिकली वार्डेड पर्सन जे आहेत, तर दिव्यांग मुलांसाठी जे ओपन कॅटेगरीमधले दिव्यांग मुलं असतील त्यांच्यासाठी वयोमर्यादेमध्ये शिथिलता 10 वर्षाची आहे, म्हणजे 28 + 10। जे OBC मधले दिव्यांग मुलं मुली असतील त्यांच्यासाठी
13 वर्षाची वयोमर्यादेमध्ये सूट दिलेली आहे, म्हणजेच 28 + 13. आणि त्याच्यानंतर जे मुलं SC ST प्रवर्गामधून दिव्यांग असतील तर त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशनमध्ये तब्बल 15 वर्षाचं काय दिलेलं आहे, त्यांनी सूट दिलेली आहे, म्हणजे 28 + 15. तर ही जनरल माहिती झाली. आता या परीक्षेचे नेमके फॉर्म कसे भरायचे, तर मित्रांनो आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. या www.rbi.org.in वेबसाईटवर जायचं आणि त्या ठिकाणाहून या RBI असिस्टंट पदासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे. आता सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर ती ही आहे की RBI असिस्टंट पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे. तर मित्रांनो या पदासाठी शैक्षणिक पात्रता जी सांगितलेली आहे तर ती म्हणजे डिग्री, म्हणजे एकतर तुम्ही BA असा किंवा BCom असा, BSc असा किंवा एखाद्या वेळेस BTech झालेलं असेल काही मुलांचं, काही मुलं इंजिनिअरिंग झालेले असतील, काही मुलं MBBS झालेले असतील किंवा जे मुलं BMS असतील, BHMS असतील, व्हॉट एव्हर इट मे बी, ती फक्त डिग्री म्हणजे काय आपल्या इंडियन युनिव्हर्सिटीची संवैधानिक डिग्री असली पाहिजे, तर ते मुलं अप्लाय करू शकतात. पण इथं एक आहे की जे ओपन आणि OBC मधले जे कॅन्डिडेट्स असतील, जे मुलं असतील, तर त्यांना डिग्रीला पर्सेंटेजची अट जी आहे ती 50%ची अट ठेवलेली आहे. किती? 50%ची. बऱ्याच वेळेस IBPS जे परीक्षा अरेंज करते, बँक POचे असतील किंवा क्लेरिकल कॅडरच्या, त्या ठिकाणी जी अट असते 50%ची, अगदी तसंच इथं सुद्धा RBIनं काय केलेलं आहे, RBI असिस्टंट पदासाठी डिग्री असावी, पण ओपन आणि OBCच्या कॅन्डिडेटला किती टक्के पाहिजे? 50%. पण जे SC ST आणि दिव्यांग विद्यार्थी जे असतील, जे मुलं मुली SC ST प्रवर्गातून असतील किंवा जे दिव्यांग असतील, तर त्यांच्यासाठी किमान पासचं जे पर्सेंटेज असते, म्हणजे 35%ला जसं आपल्याकडे पास आहे तसं 35%चे विद्यार्थीसुद्धा SC ST प्रवर्गातले आणि दिव्यांग विद्यार्थी या पदासाठी काय करू शकतात? अप्लाय करू शकतात. तर हे मुद्दे क्लिअर झाले असतील. आता पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसं कंबाईनला पूर्वपरीक्षा असते, म्हणजे PSI STI ASOला पूर्वपरीक्षा असते, मुख्य परीक्षा असते, त्यानंतर इंटरव्ह्यू असतो. आता या परीक्षेचं स्वरूपसुद्धा त्याच पॅटर्नचं आहे, पण थोडासा सिलेबस वेगळा आहे. तर असिस्टंट पदासाठी जी परीक्षा घेतली जाते ती 2 टप्प्यामध्ये असते. एक सर्वात पहिल्यांदा असते प्रिलिम्स एक्झाम, ज्याला आपण काय म्हणतो, पूर्वपरीक्षा म्हणतो. त्याच्यानंतर जे विद्यार्थी प्रिलिम्सला क्वालिफाय होतील तर ते विद्यार्थी मेन्सला अपियर असतील, म्हणजे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा. आणि तिसरा जो टप्पा असतो जो की त्याला कुठलं वेटेज नाही, पण तो म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. असे 3 टप्प्यामधून ही परीक्षा होते. बघूया आपण. बघा, RBI असिस्टंट पदासाठी जी पूर्वपरीक्षा घेतली जाते ती MCQ पॅटर्नची असते, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे प्रश्न आणि त्याच्याखाली 4 पर्याय. मुख्य परीक्षा सुद्धा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पॅटर्न प्रमाणे म्हणजे काय वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते. तर प्री एक्झाम जी आहे, म्हणजे पूर्वपरीक्षा जी आहे, त्याच्यामध्ये एकूण प्रश्न 100 असतात आणि त्याला गुणसुद्धा किती आहेत? 100च गुण आहेत. मग त्याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत, किती मार्काला आहेत? बघा, पहिला जो विषय आहे तो म्हणजे इंग्लिश लँग्वेज, ज्याला आपण इंग्लिश ग्रामर म्हणतो, तो विषय. तर इंग्लिश लँग्वेजवर ह्या 100 प्रश्नामध्ये पूर्वपरीक्षेला 30 प्रश्न असतात आणि गुणसुद्धा किती असतात? 30च गुण. लक्षात घ्या, इंग्लिश लँग्वेजवर ग्रामरवर 30 प्रश्न आहेत आणि गुणसुद्धा 30 आहेत. पण ह्याला वेळ किती दिलेला आहे मित्रांनो? 20 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. किती मिनिटाचा? 20 मिनिटाचा. एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवा की RBI असिस्टंटची प्रिलिम्स एक्झाम, मेन्स एक्झाम ह्या दोन्ही पण कशा येतात? CBT स्वरूपामध्ये आहेत, म्हणजे ऑनलाईन स्वरूपाच्या परीक्षा आहेत. तुम्हाला असं काय म्हणते त्याला आपण हार्ड कॉपीमध्ये प्रश्नपत्रिकावर नसते, तर CBT स्वरूपामध्ये संगणकीकृत परीक्षा असते. तर पहिला जो विषय आहे इंग्लिश ग्रामर, 30 प्रश्न 30 गुण, त्याच्यासाठी वेळ असतो 20 मिनिटाचा. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे न्यूमेरिकल ॲबिलिटी, ज्याला आपण गणितीय क्षमता म्हणतो. जे गणिताचे जे भाग असतील, गणितामधले चॅप्टर असतील, त्याला आपण न्यूमेरिकल ॲबिलिटी. तर ह्याच्यासाठी प्रश्नांची संख्या 35 आहे आणि गुणाची संख्या सुद्धा किती आहे? 35च, म्हणजे जेवढे प्रश्न तेवढे गुण. आणि ह्याच्यासाठी वेळ किती असतो मित्रांनो? 20 मिनिटाचा. किती मिनिटाचा? 20 मिनिटाचा. त्यानंतर तिसरा जो विषय आहे तो म्हणजे रिझोनिंग ॲबिलिटी, म्हणजे त्याला आपण तार्किक क्षमता म्हणतो. थोडक्यामध्ये बुद्धिमत्तेचा भाग, आकृत्यावरचा, व्हर्बल असेल, नॉन व्हर्बल स्वरूपाचे प्रश्न असतील, तर ते काय? रिझोनिंग ॲबिलिटी म्हणजे थोडक्यात बुद्धिमत्ता आपल्या भाषेमध्ये. ठीक आहे. तर ह्याचे प्रश्न किती आहेत पूर्वपरीक्षेला? 35 प्रश्न आहेत आणि गुणसुद्धा किती आहेत? 35च गुण आहेत. आणि याच्यासाठी वेळ सुद्धा किती आहे? 20 मिनिटाचा. बघा, इंग्लिश ग्रामरसाठी सुद्धा 20 मिनिटाचा वेळ आहे. न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे गणितासाठी सुद्धा 20 मिनिटाचा वेळ आहे. रिझोनिंग ॲबिलिटी सुद्धा किती? 20 मिनिटाचा वेळ आहे. तर हे सगळे मार्क बघा
इथले 30, इथले 35 आणि इथले 35 हे सर्व मिळून किती झाले 100 प्रश्न. किती 100 प्रश्न आणि 100 गुण. आणि वेळ किती आहे 60 मिनिटाचा. म्हणजे तुम्हाला 60 मिनिटामध्ये किती प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत पूर्व परीक्षेचे 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे थोडंसं प्रमाण कसं आहे आपल्याला वेळ ॲक्युरेटमध्ये थोडासा कमी पडू शकतो, पण प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये यश मिळू शकतं. हे जर विषय बघितले आपण, जे मुलं MPSCची तयारी करतात, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षेची तयारी करतात, त्यांना इंग्लिश ग्रामर आहे, न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथमॅटिक्सचा सुद्धा भाग आहे, रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचा भाग आहे. ओके, आता जे मुलं समजा पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतील त्या मुलांसाठी पुढचा जो टप्पा असतो तो म्हणजे कोणता असतो मेन एक्झामचा. म्हणजे काय मुख्य परीक्षा. जे पूर्व परीक्षेमध्ये जे मुलं पास होतील त्यांच्यासाठी काय असते मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेला बघा आता एक महत्त्वाचा बद्दल, इथं जसं 100 प्रश्न होते प्रिलिम्सला तसं इथं 100 गुण होते. आता इथं काय आहे 200 प्रश्न असणार आहेत मित्रांनो आणि गुण सुद्धा किती आहेत 200. आणि ही परीक्षा सुद्धा प्रिलिम्स एक्झाम प्रमाणेच कशी होणार आहे MCQ स्वरूपामध्ये, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, वस्तुनिष्ठ प्रश्न आणि 4 पर्याय. आता इथं जसं वेळ किती होता 100 प्रश्न आणि 60 मिनिटं, तर इथं 200 प्रश्न 200 गुण, पण वेळ किती आहे तुम्हाला इथं 135 मिनिट. म्हणजे इथं सुद्धा वेळेला खूप महत्त्व आहे, इथं सुद्धा वेळेला खूप महत्त्व आहे. शेवटी परीक्षा ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतः कंडक्ट करत आहे. तर त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं विषय कोणते येतं, पहिला विषय जो आहे तो रिझनिंग जो इथं होता, तर इथं मुख्य परीक्षेला रिझनिंगवर 40 प्रश्न आणि काय येतं 40 गुण आहेत. त्यानंतर वेळ किती आहे ह्याला 30 मिनिट असणार आहे. दुसरा विषय इंग्लिश लँग्वेजचा म्हणजेच इंग्लिश ग्रामर म्हणू आपण त्याला आपल्या भाषेमध्ये, तर इथं किती 40 प्रश्न आणि 40 गुण आणि वेळ किती आहे 30 मिनिटांचा. त्यानंतर तिसरा जो विषय आहे तो म्हणजे कोणता न्यूमेरिकल ॲबिलिटीचा. लक्षात घ्या हे आपण मेन्ससाठी आपण त्याचे सब्जेक्ट बघायलो. न्यूमेरिकल ॲबिलिटी गणितीय क्षमता, इथं सुद्धा 40 प्रश्न आणि 40 गुण आणि इथं सुद्धा वेळ किती आहे 30 मिनिटाचा. ओके, त्यानंतर चौथा जो विषय आहे मुख्य परीक्षेसाठी तो म्हणजे जनरल अवेअरनेस, ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो. मग ह्याच्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास असेल, मध्ययुगीन भारताचा इतिहास असेल, राज्यघटनेवरचे काही प्रश्न असतील, विशेषतः करंट अफेअर्सचे प्रश्न जास्तीत जास्त असतील. त्याच्यामध्ये नॅशनल करंट अफेअर्स असतील, इंटरनॅशनल करंट अफेअर्स असतील आणि RBIची एक्झाम असल्यामुळं इकॉनॉमिकल करंट अफेअर्स जे असतील आर्थिक चालू घडामोडी तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न असतील. इथं मात्र 40 प्रश्न आहेत, 40 गुण आहेत, मात्र वेळ किती आहे इथं 25 मिनिटाचा वेळ आहे. वर 30 मिनिटाचा वेळ, इथं वेळ कितीचा आहे 25 मिनिटांचा. त्यानंतर मुख्य परीक्षेचा शेवटचा जो विषय आहे तो म्हणजे कोणता कम्प्युटर नॉलेज. कम्प्युटर नॉलेजवर तुम्हाला 40 प्रश्न आहेत आणि किती 40 गुण आहेत. इथं वेळ किती आहे पुन्हा कमी आहे, तो म्हणजे किती 20 मिनिटाचा वेळ आहे. ओके, तर मित्रांनो ही होती मुख्य परीक्षा. 200 प्रश्न 200 गुण आणि वेळ किती 135 मिनिटाचा. ओके, विषय किती आहे तिथं रिजनिंग आहे, इंग्लिश लँग्वेज आहे, न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे, त्यानंतर जनरल अवेअरनेस आहे, त्यानंतर कम्प्युटर नॉलेज म्हणजे संगणकाचं ज्ञान, ते किती 40 प्रश्न 40 गुण आणि वेळ किती 20 मिनिटाचा. आता ह्या दोन्ही ज्या परीक्षा आहेत कोणत्या प्रिलिम्स एक्झाम आणि मेन्स एक्झाम ह्या सगळ्या CBT स्वरूपामध्ये होतील. आणि त्याच्यानंतर ज्याप्रमाणे MPSCला निगेटिव्ह सिस्टीम आहे, IBPSला निगेटिव्ह सिस्टीम आहे, तसं इथं सुद्धा प्रिलिम्स आणि मेन्स ह्या दोन्हीला पण निगेटिव्ह सिस्टीम आहे. ती म्हणजे किती 1/4, किती 1/4 निगेटिव्ह सिस्टीम असेल प्रश्नांना ह्या दोन्ही प्रिलिम्स आणि मेन्सला. आता जे मुलं ही मेन्स एक्झाम क्लिअर करतील तर त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता LPT नावाची एक छोटीशी टेस्ट असते ज्याला आपण लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणतो. तर ही टेस्ट जी आहे ही अशी म्हणजे ह्याला कुठलं वेटेज दिलेलं नाही, पण LPT टेस्ट लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट सुद्धा विद्यार्थ्यांना अटेंड करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय मुंबईला आहे, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे ऑफिसेस आहेत जसं बेंगलोर आहे, पुणे आहे, नागपूर आहे, म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये हे ऑफिस आहेत. तर तिथली स्थानिकची भाषा तुम्हाला आली पाहिजे. तर ज्या झोनसाठी तुम्ही अप्लाय करणार आहे त्या झोनची भाषा तुम्हाला आली पाहिजे. सपोज काही मुलांनी गुजरातमध्ये जर अप्लाय केलं RBI असिस्टंटसाठी तर त्या ठिकाणी तुम्हाला गुजराती आली पाहिजे. जर महाराष्ट्रामध्ये अप्लाय केला असेल तर महाराष्ट्रामधली तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे. तर ह्या नॉलेज हे भाषेचं नॉलेज चेक करणारी एक टेस्ट
तुम्हाला मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर असते, त्याला म्हणायचं LPT टेस्ट, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ओके. तर मित्रांनो, हे होतं RBI असिस्टंट विषयीची थोडक्यात माहिती. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच मुलांना वाटते की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा खूप अवघड असतात, पण नक्कीच RBI असिस्टंटची जी परीक्षा आहे, जसं कंबाईन ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम असते, स्टाफ सिलेक्शन अरेंज करते, तितकी अवघड परीक्षा ही नसते. ओके. कारण अलीकडच्या काळामध्ये बरेच मुलं मुली RBI असिस्टंट पदासाठी पात्र होत आहेत, ते कामावर सुद्धा रुजू झालेले आहेत. त्यामुळं ज्यांचं न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथमॅटिक्स चांगला असेल, ज्यांचं रिजनिंग ॲबिलिटी त्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो, इंग्लिश ग्रामर चांगला असेल, तर त्या मुलांनी नक्कीच या परीक्षेला ट्राय करावा. आणि निगेटिव्ह सिस्टीमसुद्धा MPSC प्रमाणेच 1/4 सिस्टीम आहे, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर येणाऱ्या उत्तरामधून तुमचा गुणामधून 1 गुण कट होणार आहे. त्यामुळं ट्राय करायला काय हरकत नाही. जे काय आपले इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतील की परीक्षा अवघड आहे, असं आहे तसं आहे, पण नाही, असा काही भाग नाही. टफ तर असणारच आहे, कारण नॅशनल लेवलची एक्झाम आहे, पण सर्वांनी फॉर्म भरा आणि चांगल्या पद्धतीने या परीक्षेची तयारी करा. वेळ आणखी गेलेली नाही. परीक्षेची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती किती आहे? 8 मार्चपर्यंत आहे. ओके. आणखी तुमच्या जर काही क्वेरीज असतील, शंका असतील, तर तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर काही लिंक दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. थँक्यू.